हॅलो गाईज, सकाळचे 4 वाजलेत. अय्या, थकले मी जाण्याआधीच. हॅलो गाईज. तर मित्रांनो, आज आम्ही उठलेलो आहे 3 वाजता. सगळं आवरलेलं आहे आणि आम्ही चाललो आहेत कुठं? गेल्यावरच सांगू कुठे चाललो आहेत. बरं, गेल्यावर बघा आम्ही कुठं. तर तुम्ही बघू शकता सगळीकडे एकदम शांतता आहे. सकाळचे 4 वाजलेत. आम्ही फर्स्ट टाइम एवढ्या लवकर खूप वेळेस आम्ही ठरवलंय की सकाळी उठून जाऊयात. आउच, काहीतरी काय आहे ते किडा. खूप वेळा ठरवलं की सकाळचं उठून जाऊयात ह्या प्लेसला, पण अजून आम्ही कधीच गेलो नाही. इट्स बीन अबाउट लाईक 2 years सिन्स वी आर इन बँगलोर ऑलमोस्ट. आज पहिल्यांदा आम्ही जातोय. तुम्ही दिसत नाही आहात. तर बघा आमचा अवतार बघा. अवतार बघा. कारण की थंडी खूप आहे. तर मित्रांनो, 4 वाजलेत. आता आम्ही निघणार इथून. एवढी थंडी आहे त्याच्यामुळं आम्ही बघा सगळं पॅक केलं आहे. माझ्याकडे कानटोपी नव्हती, मी रुमाल वगैरे घातला आहे मस्त, कानाला थंडी वगैरे नाही वाजत म्हणून. ग्लोव्ज वगैरे घातलेत. मॅडमकडे ग्लोव्ज नाही, तशी पण तिला गरज नाही, ती पाठीमागं असणार आहे माझ्या, तिला काय हवा बिवा लागणार नाही. मी सगळं पॅक वगैरे पाहिजे आणि आम्हाला जायला 1 तास लागणार आहेत. 4:15 वाजलेत. आता निघू आम्ही इथून. तर मित्रांनो, म्हटलं काहीतरी आता ब्रेकफास्ट करावं. आम्ही बिस्किट आणले घरून. मस्तपैकी थंडी आणि मस्तपैकी हा चहा, छान चहा आहे मस्त. मित्रांनो, आम्ही एवढ्या लवकर उठून पण काय उपयोग झालेला नाही आहे, कारण की गर्दीच एवढी आहे. अजून हळू होईल जरा, म्हणजे आवाज देईल तर. गर्दी बघा, एवढी सारी गर्दी आहे. पाठीमागं अजून 3 किलोमीटरवर रांगा आहे आणि अजून समोर माहीत नाही अजून किती लांब आहे. बघूयात आता. आता इथं थांबून आम्हाला 10 मिनटं झालीत. अजून पुढं किती जायचं काय माहिती. तर मित्रांनो, वाजलेले आहेत 5:30 आणि बघू शकता तुम्ही गर्दी नंदी हिल्सवरती. खूप सारी गर्दी आहे आणि 4 व्हीलर आत्ता आल्यात. आधी 2 व्हीलरला सोडले आणि मग 4 व्हीलरला सोडले. तर मित्रांनो, आत्ताच आम्ही आमचं तिकीट दाखवले आणि ही आहे एंट्री आमची. आणि इथून आतमध्ये जायचं आहे पाठीमागून. आणि तुम्हाला गाड्या दाखवतो, गर्दी दाखवतो खालची. फोन दे. जुना फोन इकडे. तरी बघा पार्किंग गाड्या, तरी अजून गाड्या येत आहेत बाहेरून. 4 व्हीलर इकडे, 2 व्हीलर इकडे आणि इकडून लोक येत आहेत. ही आहे एंट्री. चलो. हा तो ब्रिज आहे. तर हा आहे मित्रांनो ब्रिज. धुकं कमी झालं आहे आता, सूर्य यायला लागला आहे. किती मिनटं आहे? 6:39. आपण ऑनलाईन बघितलं होतं. आता वाजलेत किती वाजले दिसते? 6:25 झाले. अजून 15 मिनटं आहे सनराईजसाठी. मग आम्हाला असा दिसणार. तिकडे दाखवा असा वरतून येईन असा सूर्य मस्तपैकी आणि असे मस्त क्लाउड दिसते. पण असं तर वाटतं आम्हाला क्लाउड्स नाही, कारण खालची जी लाईट आहे खालची ते दिसत आहेत आम्हाला इथं. सनराईज बघितलाय आणि आमच्या आयुष्यातला आम्ही पहिल्यांदा बघितला सनराईज. सोबत बघितलाय आणि इतका सुंदर दिसतो ना सूर्य. असा गोळा, असा रेड कलरचा गोळा दिसतो. सुपर. नक्की तुम्ही असा सनराईज बघा. आता प्रत्येक टॉपच्या ठिकाणी दिसतो असा. आणि धुकं पण आहे, असं मस्त वाटतंय. फक्त आज हे नाही आहे, क्लाउड्स नाही आहेत, नाहीतर मग अजून भारी वाटलं असतं. दाखव जरा असा व्ह्यू दाखव कसा दिसतंय सूर्य. याच्यात एवढं भारी दिसत नाही जसा डोळ्याला दिसतोय. ठीक आहे, याच्यात काही दिसत नाही असं एवढं भारी.
पण डोळ्याला एकदम भारी वाटतं. इथं आम्ही सनराईज बघितला, जे की लवकर आलो होतो आम्ही 6 वाजता, त्याच्यामुळे आम्हाला मस्त पॉईंट भेटला सनराईजसाठी. आणि आता खाली चाललो आहे स्टेअर्सवर. काय फोटो आला आहे का? हो हो, व्हिडिओ काढला तुझा. व्हिडिओच काढला ना. चल खाली बघूयात ना जरा. फोटो झाले फोटो. बघा आता व्ह्यू बघा समोरचा कसा दिसतोय. आम्ही मगाशी वरती होतो, वरती होतो, आता आम्ही खाली जातो. आता खाली चाललोय. जे उशिरा आलेत ना ते खाली बसले होते, त्यामुळे त्यांना एवढं काय भारी सनराईज पाहायला भेटलं नाही. होय. भूक लागली का? एवढं मला खूप आवडलंय हे. एवढं सनराईज बघितलंय तर भूकच गेली होय. भाग अंजू भाग, अंजू भाग, अंजू भाग, भाग अंजू. मित्रांनो, नंदी हिलच्या लेफ्ट साईडला आलो आम्ही आणि इथं पॅराग्लायडिंग चालू आहे. बघू शकता तुम्ही, दिसतंय का? पॅराग्लायडिंग करतायत अदर पीपल आणि मला कळत नाही एवढ्या धुक्यामध्ये ते पॅराग्लायडिंग कसं पॅराग्लायडिंग करतायत. धुक्यामुळं समोर डायरेक्ट जर मोठा डोंगर आला. त्यांना माहिती असं ना त्यांची पेरिफेरी. काय पेरिफेरी माहिती असं ना त्यांच्या किती याच्यामध्ये जायचं. हे बघ कसं डोकं पळतंय, दिसत नसेल व्हिडिओमध्ये. एक महादेव आय गेस नंदी आहे, खूप मोठे नंदी खूप अच्छा मोठे. नंदी हिल्स इज दिस मे बी लाईक बिकॉज ऑफ दिस नंदी. त्याच्यामुळे नाव नंदी हिल्स दिसतंय. आम्ही आता इथे काहीतरी ब्रेकफास्ट करायचा विचार केलेला, पण सगळं संपलंय. तर आम्ही आता दुसरीकडे जातोय. म्हणजे वाजलेत 9:30. इथं चप्पल काढा, आतमध्ये मंदिर आहे. अच्छा, आतमध्ये मंदिर आहे गाईस. इथे आतमध्ये एक टेम्पल आहे, किती छान. आणि यांचं हे मस्तपैकी छोटंसं गार्डन आहे, काइंड ऑफ हम्पी वाटतंय. काय मस्त फुलं आहे, ते झाडं लावली. फुलं आहेत ना, हे बघ इकडे फुलं आहे. काय माहिती, महादेव असेल इथे. तर मित्रांनो, आम्हाला असं वाटलं होतं हम्पीला फक्त हेच आहे, सनराईजच आहे फक्त. तर सनराईज नसून खूप काही आहे बघायला. नंदी आम्ही बघितला तिकडं खाली एवढा मोठा, आणि नंतर छोटीशी गुहा होती, गुफा. तर ते पण पाहिलं. तर मित्रांनो, आता आमचा तिसरा स्पॉट आहे नंदी हिल्सचा. काय झालं, उन्हामुळे त्रास होत आहे. बरं, जो आता जेवायलाच जायचं आहे. तर हा तिसरा स्पॉट आहे, मुक्तांबा मंदिर म्हणून. आणि त्याच्या साईडलाच इथं छोटंसं कुंड आहे, मे बी पाणी, पिण्याचं पाणी किंवा आंघोळीचं दिसतं काहीतरी, है ना? घाण पाणी येते. अरे त्यावेळेसचं ग, अच्छा, त्यावेळेसचं. मस्त आहे. आणि फोटो वगैरे पण काढलेत आम्ही, व्हिडिओ वगैरे. तर आता झालं आहे आमचे सगळे फोटो. आता भूक लागली आहे, आपण पेटपूजा करूयात. आता देवपूजा झाली, आता देवपूजा झाली, आता पोटपूजा. ते मुक्तांबा मंदिरमधल्या पुजारीने लई मोठा गंध लावला आहे, त्याच्यामुळे ते थोडा पुसला आहे मी. थोडासा पुसला गेला ऑटोमॅटिक, मग नंतर सगळंच पुसला, एकदम लाल लाल झाला आहे. चला मग आता पेटपूजा करूयात. ही इज हायडिंग. तर मित्रांनो, आम्ही सकाळी बिस्किट दिलेले, सकाळी जे बिस्किट आणले होते चहा बिस्किट खाण्यासाठी, जे उरले होते ते खायला दिले आम्ही मंकीसाठी. गेलं पडून.
मग कसं वाटलं नंदी हिल्स? छान वाटलं, मला खूप छान वाटलं. मी परत एकदा यावं असं वाटतंय मला. पण जेव्हा ते क्लाउड्स असतील, एकच इच्छा होती ती की क्लाउड्स पाहिजे, ती सोडून सगळं पूर्ण झालं. जे नाही ते पण पूर्ण झालं. क्लाउड्स असते तर अजून भारी अजून वाटलं, छान वाटलं. डायरेक्ट हेवन वाटलं असतं, हेवन. मस्त आहे यार, खूप मस्त आहे हे. आणि मला हे खरंच आवडलं. थंडीमुळे हे जास्त होतं, धुकं जास्त होतं, त्याच्यामुळं काही दिसत पण नव्हतं. पण सूर्य जो आला नसतं, सनराईज खतरनाक असं ना, गोळा स्टार्टिंगला ना गोळा थोडंसं असं नाही, थोडंसं असं केशरी केशरी दिसलं, and then it was like full गोळा गोळा So गोळा nice. भारी वाटत होता. ट्रायपॉड आतमध्ये टाकलं ना. हो, तर ॲक्च्युली आम्ही मागच्या वर्षीपासून यायचा ट्राय करत होतो, पण म्हटलं एवढं आणि- काय नंदी हिल्सला. नाही रात्री ठरवायचो की आणि उठायचंच जाऊयात, नाही. and then केला चिडबी, सकाळी उठलं केला चिडबी असं सगळं तळ्यात म्हणत होतं आमचं. आणि आम्हाला खूप भूक लागली, वाजलेले आहेत 10, आत्ताशी 10 वाजलेत आणि आम्ही घरून निघालो घरी असतो तर आम्ही आता उठलो असतो guys. कारण की सुट्टी होती ना. आता उठलो असतो. आणि हे आता असं डोंट यू थिंक उटी सारखं वाटतंय. जरासं उटी टाईपचं फिलिंग येते. आम्ही उटीला गेलो होतो मागच्या वर्षी, तर त्या टाईपचं वाटतं, थोडंसं फिलिंग येते मस्त. आणि आता आम्ही काहीतरी खाणार आहेत, कारण की आम्ही 4 वाजल्यापासून फक्त चहा बिस्किट खाल्लं आहे. तर आम्हाला असं वाटलं की कुणीही काहीही गर्दी नसेल, पण खूप गर्दी होती, पण एवढं काय असं बॉदर नाही झालं ती गर्दी. आम्हाला छान वाटलं. ओव्हरऑल एक्सपिरियन्स वॉज व्हेरी गुड. आणि आत्ताही आम्ही इथे नंदिनी कॅफे वॉट एव्हर, तिथे मस्तपैकी मोमोज खाल्ले गाईस. एक यू नंबर आहे. कम हिअर आणि आम्हाला वाटलं खूप महाग असतील, 90 रुपीज 90 रुपीज पनीर मोमोज. आणि एवढा मोठा एक मोमो, साईज म्हणजे पण जास्त. दोघांचं पोट एका प्लेटने भरलं. टू गुड चटणी, सो नाईस. आम्ही असं समजून आलेलो की कुणी नसेल, तुम्ही गर्दी पहा. अर्ध्याच्या वर गाड्या तर गेलेल्याच असतील. कारण की आज फ्रायडे आणि आम्ही हे फ्रायडेमुळं आम्हाला वाटलं कोणी येणार नाही. आणि म्हणजे क्रिसमसची सुट्टी होती ना, तर लोक बाहेर जातील जनरली फिरायला. तर आम्हाला असं वाटतं. तर मित्रांनो, सकाळी जिथं गाडी मी पार्क केली होती, पूर्ण अंधार होता. अंधार होता. आणि मग मी म्हटलं आता मी इथून माझी गाडी स्पॉट करू शकतो. तिकडं आहे गाडी, खूप लांब आहे त्या साईडला. मॅडम म्हटलं मी पण स्पॉट करू शकतो. शकते, हां काय असेल ते. चला आता दाखव, आता कोणती गाडी ही दाखवलं. आता हिच्याकडे मोबाईल देतो मी, आणि ही झूम करून सांगाल कोणती गाडी आहे. ते आधी मला बघू तर ते. बरं ठीक आहे, 3 ऑप्शन्स आहे तुझ्याकडं, घे. कुठं आहे तुझी गाडी? बघ तिथं. कुठं झूम कर, नाही तर इथं कुठं दिसते? हां तिथंच आहे, तू जिथं सांगितलं ना तेच आहे ते. हां हे ना, हां कुठे? त्या इथे कशी झूम करून दाखवू तुला? मला दिस राहिली गाडी. त्या साईडला आहे, त्या साईडला बघ. कोणत्या त्या साईडला. पलीकडचं का? हा. हां नाही बघ ती. 1 2 3 चौथी. कोणती चौथी? इकडून तिकडून चौथी. मग ती माणूस उभा आहे बघ तिथं, हेल्मेट घालतो बघ. हा, तिथून चौथी. तिथून चौथी का? हा. नाही त्याच्या तिकडेच पलीकडे. नाही, जा मग. खूप जवळ होती तू, खूप जवळ होती. एकदा लास्ट ट्राय, थर्ड ट्राय. सांग. देखो ना, शेजारी नाही, ती नाही याचं नाही आपल्याकडे. देखो ना गाइस, देखो ना. सांगू का मी आता लाईट? कस काय ओळखलं? काय आलं? मी ओळखलं आहे गाईस. तिसऱ्या केस मध्ये मी ओळखलंय की कोणती गाडी आहे. चला आता चला मग मला काय म्हणजे मिळणार तुला देतो, काहीतरी गिफ्ट देतो. अय. म्हणजे याच्यावरून कळलं की डोळे आहे बाबा, चांगले आहेत. आहे. चष्मा जरी आणि असेल तरी आहे. डोळ्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं दिशा चांगली. दिशावरून कळतं ना कुठे आहे. दिशा ती दिशा नाही ग, ती म्हणजे कोण दिशा? अरे साऊथ ईस्ट वाली दिशा ग. चला आता टाटा, बाय बाय. आजचा व्लॉग इथं समाप्त करताय. तुम्हाला तुमचं काम करायचं आहे, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. टाटा, बाय बाय, सी यू. आम्हाला ना ब्लॉग बंद करायचा होता, पण आम्ही आता एंट्रीतून म्हणजे तिथून आम्ही जाणार होतो, पण आम्हाला हे अजून एक दिसलंय. कुंड, खूप मोठा कुंड आहे. प्लीज बघा. आणि पाणी पण खूप आहे त्याच्यात. सध्या तरी हिवाळ्यामुळे जरा कमी वाटतं, पण आहे भरपूर आहे. हो इथे बघ ना काय आहे त्याच्यात, मासे बघ. वाव, इथे एंट्री नाही आहे ना. इथे खूप मासे आहेत आणि इथे एंट्री नाही आहे ॲक्च्युली. यू जस्ट हॅव टू स्टे हिअर अँड सी. खूप
आणि ऑरेंज कलरचे पण ऑरेंज कलरचे पण मासे. सो फायनली गाईज आम्ही आता जातोय ते पाहून. इकडे अजून थोडंसं काहीतरी होतं बट इट्स फाईन ना. एंट्री फीच्या मानाने खूप काही बघायला. खूप काही आहे. 20 रुपये एंट्री फी, 30 रुपये बाईक पार्किंग. माकड. तुझा भाऊ येतो का? अमितला सांगते. अमित ऐक. चला ठीक आहे. फायनली बाय बाय आता. टाटा. तुम्ही तुमचं काम करायला विसरू नका. काय करायचं? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब सबस्क्राईब करा. करा. टाटा.